जय हरी शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 मिळण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे। आणि नेमकी ही कशा पद्धतीने कर्जमुक्तीची योजना राबवली जाणार आहे, यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट जी कर्जमाफीची घोषणा केली, थकीत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे। त्यानंतर जे शेतकरी नियमित कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन दिले जाणार आहे। आणि जे शेतकरी 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र होते अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आणि ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने चालणार आहे। मात्र यासाठी शेतकऱ्यांना काय गोष्टी कराव्या लागणार आणि या कर्जमाफीचा पहिला लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। आणि या कर्जमाफीसाठी त्रिसूत्री ठेवलेली आहे, म्हणजे 3 टप्प्यामध्ये या कर्जमाफीचा लाभ या कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे आपल्याला सविस्तरपणे समजून घेणं हे गरजेचं आहे, कारण बऱ्याच लोकांच्या आणखी बी लक्षात आलेलं नाही की नेमकं आपण कोणत्या कर्जमाफीमध्ये बसणार आहोत, आपल्याला कोणता लाभ मिळणार आहे, मग आपल्याला पहिल्या यादीमध्ये लाभ मिळेल का, हे सगळं तुमच्या आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येणार आहे। आता एक लक्षात घ्या, ही कर्जमाफी देण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्यावर जे काही अतिवृष्टीचे संकट, दुष्काळ किंवा पाऊस न पडणे अशा ज्या भानगडी येतात, यामुळं शेतकरी हा खाईत जातो कर्जाच्या। आणि त्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीच्या माध्यमातून पुन्हा एक चांगला दिलासा देण्याचं, उभारी आणण्याचं काम सरकारच्या या योजनेच्या माध्यमातून होत असते। मात्र यामध्ये जसे या अटी, निकष, नियम लावलेत तसं पाहिलं तर ही कर्जमाफी सरसकट 2 लाख रुपयांची असणं गरजेचं होतं। मात्र राज्य सरकारचेही काही ध्येय धोरणं असतात, राज्याचे अर्थव्यवस्थेबद्दल त्यांना काहीतरी चिंता असते, त्यामुळे या कर्जमाफीचा लाभ आता त्रिसूत्रीच्या नियमामध्ये मिळणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कर्जमाफीसाठी जसे या अगोदरच्या कर्जमाफ्या झालेल्या आहेत त्याचप्रमाणे सगळं डिजिटल तंत्रज्ञान असणार आहे, आधार प्रमाणीकरण करावं लागणार आहे, ऑनलाईन पद्धतीनं या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम येणार आहे। मात्र यासाठी आपल्याला काय गोष्टी कराव्या लागणार आहेत ते सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण बँकांकडून सगळ्या प्रकारची जी काही कर्जांची माहिती आहे ती सगळी महा-आय-टी सेलकडे गेली आहे। महा-आय-टी सेलनं सगळं ऑनलाईन पद्धतीनं डाटा फीड केलेला आहे। आणि महत्त्वाचं, काही शेतकऱ्यांना वाटतं आपल्याला कसं कळलं बाबा आपलं त्या कर्जमाफीमध्ये नाव आलंय का नाही आलंय, तर तुम्हाला सांगतो सगळ्या स्तरावर, ग्रामपंचायत असेल, बँका असेल, CSC सेंटर असेल, सगळ्या स्तरावर याच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा अशा 3 प्रकारच्या याद्या लागणार। त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी विशिष्ट क्रमांक असणार आणि मग त्या शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करावं लागणार। आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर ती जी काही कर्जमाफीची रक्कम आहे ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। आता यामधील महत्त्वाचा पहिला टप्पा आहे 2 लाख रुपयांची कर्जमाफी। पहिली यादी ही ज्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे अशा शेतकऱ्यांची पहिली यादी लागणार आहे। ती आपले सरकार सेवा केंद्र असेल, बँका असेल, तुमची ग्रामपंचायत असेल, तहसील, तलाठी कार्यालय असेल, अशा ठिकाणी लावली जाणार आहे। प्रत्येक शेतकऱ्याला विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे आणि मग त्या शेतकऱ्यांना त्यांचं आधारी प्रमाणीकरण केल्याच्या नंतर त्यांची जी काही कर्जमाफीची रक्कम आहे ती त्यांच्या थेट खात्यामध्ये येणार आहे। आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील जे पात्र शेतकरी होते त्यांना लाभ मिळालेला नव्हता असे शेतकरी सुद्धा या कर्जमाफीमध्ये येणार आहेत। आणि दुसरा टप्पा आहे मित्रांनो, एक वेळ समझोता म्हणजे OTS। जे शेतकरी 2 लाख रुपयांच्या वरचं त्यांच्याकडे कर्ज आहे अशा शेतकऱ्यांची यादी येणार आणि मग त्या शेतकऱ्यांना सुद्धा आधार प्रमाणीकरण करावं लागणार। मात्र त्यांना जो 2 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे त्यासाठी त्यांनी आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतर 2 लाखाच्या वरची जी काही रक्कम असेल ती त्यांना आपल्या बँकेमध्ये भरावी लागणार आणि ती रक्कम भरल्याच्या नंतरच त्यांना जे काही 2 लाख रुपये लाभ मिळणार आहे तो त्यांच्या थेट खात्यामध्ये येणार आहे। आता राहिला प्रश्न तिसरा, नियमित कर्ज भरणारे शेतकरी जे आपल्या कष्टाचं इकडून तिकडून पाहुण्या राहुण्याकडून जमा करून आपलं कर्ज भरतेत, नको बाबा डोक्यावर कर्ज, म्हणून त्या शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 50,000 रुपये प्रोत्साहन त्यांच्यासाठी सुद्धा दिले। आणि त्यांना सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला विशिष्ट क्रमांक मिळणार आणि त्या विशिष्ट क्रमांकाद्वारे
आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतरच त्यांना हा 50,000 रुपयाचा लाभ त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे. अशा प्रकारची ही 3 टप्प्यामध्ये कर्जमाफी राबवली जाणार आहे. आता याबद्दल पुन्हा काही जर नवीन अपडेट आलं तर नक्कीच आपण या चॅनलच्या माध्यमातून अपडेट माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. जय जवान, जय किसान.